राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना गणेशोत्सवानिमित्त नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवानिमित्त थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आजच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी पात्र बँकेमध्ये विस्तार सुद्धा करण्यात आलेला आहे। या बँकेमधून गणेशोत्सवानिमित्त थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 2 ऑगस्ट रोजी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु 2 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नव्हता। म्हणजे शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार होते, परंतु राज्य सरकारकडे निधी नसल्यामुळे 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला नव्हता। परंतु राज्य सरकारने कालच निर्णय सुद्धा घेतलेला आहे की गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्रितपणे सोडण्यात सुद्धा येणार आहे। म्हणजेच राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण दोन्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा आणि 8वा हप्ता मिळणार नाही। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांना 6 हप्त्यांचे 12,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच कोणत्याही शेतकरी बांधवांना जास्त पैसे मिळणार नाहीत, कोणत्याही शेतकरी बांधवांना कमी पैसे सुद्धा मिळणार नाहीत। म्हणजेच सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी कालच निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता। हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांच्या स्वरूपामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही, थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे हा निधी पाठवण्यात आलेला आहे। म्हणजेच नमोचा 7वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी हा निधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच या प्रमुख 12 बँकांमध्ये हा निधी पाठवण्यात आलेला आहे। या 12 बँकांमधून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, गणेशोत्सवानिमित्त या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि गणेशोत्सवानिमित्त या 12 बँकांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचे दोन्ही हप्ते येणार नाहीत का? बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून विस्तार होत असतो। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होतच असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता विस्तार करणे शक्य होत नसतं। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे 27
27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील तर ते 12 जिल्हे आणि 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। सोबतच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यासोबतच राज्यातील महिलांना चुलीवरती स्वयंपाक करू लागू नये म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत गॅस सुद्धा वितरित होत आहे। त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सक्षम बनवण्यासाठी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या 2 महत्त्वाच्या योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। परंतु या पीएम किसान योजनेचे हप्ते वेळेवर येत आहेत, फक्त नमो शेतकरी योजनेचे हप्ते वेळेवर येत नाहीत। म्हणजे नमोचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत असतो। परंतु शेतकरी बांधवांना नमोचा 6वा हप्ता मिळून आता 4 महिने होऊन सुद्धा गेलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता आणि 8वा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं होतं। परंतु शेतकरी बांधवांना आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून नमोचे 2 हप्ते विस्तार करण्यासाठी निधी पाठवण्यात आलेला आहे। या निधीच्या माध्यमातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते विस्तार होणार नाहीत। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। या पात्रता हे नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु नियम पाहण्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना 27 ऑगस्ट रोजी 12 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचं बँक खातं या 12 बँकांपैकी असायला पाहिजे, तरच त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या 1 रुपयामधील पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। अशा प्रकारचे घोटाळे नमो शेतकरी योजनेमध्ये होऊ नयेत म्हणून राज्य सरकारकडून महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पात्रतांच्या आधारावरती थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला गणेशोत्सवानिमित्त या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे आणि 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यासोबत जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्यांनाच नमोचा 7वा आणि 8वा हप्ता विस्तार होईल। त्यासोबत जे शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार नसतील, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 10 एकर, 20 एकर, 30 एकर अशा प्रमाणामध्ये जास्त शेती नसेल, अशा शेतकरी बांधवांना नमोचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजे एकंदरीत जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, अशा शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्यांना या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो,
आता आपण सर्व माहिती बघितली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल किंवा तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 27 ऑगस्ट रोजी सर्वात अगोदर हस्तांतर सुद्धा होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना वाटलं होतं की बैलपोळा सणानिमित्त या 2 हप्त्यांचे पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांनो बैलपोळ्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाही। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की बैलपोळ्यानिमित्त पैसे येतील, बैलपोळ्यांना शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे येतील, परंतु त्यावरती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामांबर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडे त्यावेळेस निधी नव्हता, त्यामुळे बैलपोळ्यानिमित्त या 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना गणेश उत्सवाच्या मुहूर्तावरती शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचा सण 100% गोड सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना गणेश उत्सवानिमित्त त्या रेशन कार्डच्या आधारावरती 12 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना या गणेश उत्सवानिमित्त सुद्धा आनंदाचा शिधा वाटप होईल अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा सुरूच आहेत। त्यावरती आज किंवा उद्या निर्णय येईल। त्यानंतर आपल्या चॅनलवरती गणेश उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप होणार आहे की नाही त्यावरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे। परंतु आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की नमोचा 7वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवानिमित्त हस्तांतर होणार आहे तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर जे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा नमोचा 6वा हप्ता सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये आलेला होता, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे 12 जिल्हे कोणकोणते आहे हे पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा जिल्हा यामध्ये असेल आणि तुम्ही काही महत्त्वाची कामे केली नाही तर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला असावं। जर तुम्ही एक काम केलेलं असेल तरच मला नमोच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 4000 रुपये हस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण महत्त्वाची माहिती बघितली आहे। आता आपण नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, त्यासोबत शेतकरी बांधवांनो रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सर्वात नमोचे 2 हप्ते हस्तांतर सुद्धा होणार आहे। यासोबत शेतकरी बांधवांनो आता आपण बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यासोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत। उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील, त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हे 2 हप्ते हस्तांतर होतील। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नका।